महिला सशक्तीकरण कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं आपण सगळेजण आलेला आहे। आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब छत्रपती शाहू महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्व उपस्थित असणाऱ्या इथल्या महामानवांना मी त्यांच्या स्मृतीला वंदन करतो। परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अनेक योजना आम्ही आणलेल्या आहेत। माझ्या बांधवांच्या करता वीज माफीची योजना असेल, त्याच्यामध्ये 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची वर्षाला योजना असेल, त्याच्या संदर्भामध्ये आमची लखपती निधी करण्याची योजना असेल, मुलगी जन्माला आल्यानंतर ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्यामध्ये 1,01,000 रुपये त्या ठिकाणी देण्याची योजना असेल, अशा कितीतरी महत्वाच्या योजना या राज्य सरकारने आपल्याकरता आणलेल्या आहेत। मी आता माझ्या मायबहिणींना, काही महिला मला म्हणाल्या की दादा आम्ही 3,000 रुपये आमच्या अकाउंटला आले, तुमच्या अकाउंटला पैसे आले का? अनेक जण 60 ते 70% महिला मला सांगत होत्या की दादा आमच्या अकाउंटला पैसे आले, आम्हाला पैसे मिळाले। हे सगळं करत असताना यावेळेस गरीब वर्गाला पुढे आणण्याच्या करता महायुतीच्या सरकारने हा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये कुठल्याही जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही। समाजातल्या सर्व महिलांना, त्या कोणत्याही धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या असो, एकही माझी भगिनी त्याच्यामध्ये वंचित राहता कामा नये। जिथं उत्पन्न 2.5 लाखापर्यंत आहे अशा पद्धतीचा क्रांतिकारी निर्णय घेतला, परंतु विरोधक त्यांना हे बघवणं, कोर्टात जातात योजना बंद करा म्हणून सांगायला। आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर, इथं आल्यानंतर मला कळालं की जवळपास बुलढाणा शहरामध्ये इथले आमदार संजय गायकवाड आणि इतर काही वेगवेगळ्या सहकारी मित्रांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा महत्वाच्या चौकामध्ये उभा करण्याचं ठरवलेलं होतं। तसंच अनेक महामानवांचे वेगवेगळ्या चौकामध्ये पुतळे एक आदर्श म्हणून तिथं उभे करायचं ठरवलेलं होतं। नवीन पिढीला त्यांचं नेहमी स्मरण व्हावं, त्याच्यानंतर तरुण पिढीला त्यांचे एकंदरीत त्या काळामध्ये केलेलं काम हे सतत लक्षात राहावं आणि एक चांगल्या प्रकारचं सामंजस्य हे या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आमदारांनी त्यांच्या सगळ्या टीमनी केला। माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शहरामध्ये काही महिला मला म्हणाल्या की दादा आम्ही 3,000 रुपये आमच्या अकाउंटला आले, काही महिला मला म्हणाल्या की दादा आम्ही 3,000 रुपये आमच्या अकाउंटला आले। या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाहीयेत। जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाहीयेत। जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाहीयेत। सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाहीयेत। आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत। पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जी आहे ती आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत। साधारण अॅनालिटिकल जर बघायला गेलं तर आपण तक्रारी किंवा आपल्या स्थानिक प्रशासनाच्या देखील लक्षात आलेलं आहे की काही म्हणजे पात्रधारक नसतानाही काही लोकांच्या खात्यात पैसे जात आहेत। याची आकडेवारी, टक्केवारी किती आहे, साधारण किती टक्के महिलांना यातनं वगळलं जाईल असं वाटतंय प्राथमिकरित्या, जेणेकरून सरकारचा निधी देखील वाचेल? नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाहीये, कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच 2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो। जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा 2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील, हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाहीये। याचे जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता त्याच जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच अधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड। त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत। तर त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे की 2.5 लाखापेक्षा आता आमच्याकडे काही स्वतःहून तक्रारी किंवा विभाग म्हणून तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर वाढलेलं आहे तर आम्ही या लाभामध्ये आता पात्र होत नाही। पण साधारणपणे ती एक संख्या निश्चित करणं हे आम्हाला आहे, त्यामुळे त्यानुसार आम्ही इन्कम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये घेऊन जो डेटा आहे तो रिकन्साईल करणार आहोत। दुसरं, याच्यामध्ये आम्ही शासन निर्णयामध्ये नमूद केलेला आहे की जर एखादी लाभार्थी एखाद्या दुसऱ्या कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल आणि तो जर 1500 पेक्षा कमी असेल तर त्याची जी मॅचिंग फिगर आहे म्हणजे किमान त्यांना 1500चा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून उदाहरणार्थ नमो शेतकरी योजना जी आहे
याचा लाभ 1000 रुपयापर्यंत असतो. तर या योजनेचा लाभ जे घेणारे आहेत त्यांना वरचं 500 रुपयाचं जे ब्रॅकेट आहे ते आपण शासन निर्णयामध्ये पण नमूद केलेलं आहे की आपण ते वरचे 500 देऊन त्यांचा लाभ आपण 1500 पर्यंत नेणार. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून नमो शेतकरी स्कीमचे जे लाभार्थी आहेत ते आपण निश्चित करून आणखीन एकदा त्याची व्हेरिफिकेशन करून जे त्याच्यामध्ये लाभार्थी आहेत त्यांना हा जो वरचा लाभ आहे 500 पर्यंतचा हा आपण देण्याच्या दृष्टिकोनातून करत आहोत. त्याच्यामध्ये इतर ज्या काही योजना आहेत ज्या 1500 पेक्षा कमी लाभ देणाऱ्या आहेत आणि आपण त्याला 1500 पर्यंतचा लाभ मॅचिंग करणं आहे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही एक स्क्रुटिनी एक ड्राईव्ह करत आहोत. ज्यांचे 4 चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत. ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत. आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं EKYC साठी तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत. त्यामुळे या 5 बाबींवर आपण साधारणपणे जे आम्हाला कंप्लेंट आलेले आहेत मग काही कंप्लेंट पालघरमधून आलेले आहेत काही यवतमाळमधून आलेले आहेत काही फलटण साताऱ्यामधून आलेले आहेत काही वर्ध्यामधून आलेले आहेत तर या ज्या साधारणपणे कंप्लेंट्स आलेल्या आहेत त्याच्या आधारे आपण या 5 बाबींवर चौकशी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन आपण सुरू करत आहोत. याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत. फक्त जे निकष आम्ही GR मध्ये ठेवलेले होते त्याला अनुसरून ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्या 5 बाबींवर आपण लक्ष केंद्रित करून ही पुढची जी काही व्हेरिफिकेशनची पद्धत आहे ती आपण करत आहोत. पण काही लाडकी बहिणीचे निकष आता कडक होणार आहेत. आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपर्यंत आहे का नाही हे तपासलं जाईल. लाडकी बहीण महाराष्ट्राचीच अधिवासी आहे का रहिवासी आहे का ते तपासलं जाईल. बँक खात्यावरचं नाव आधार कार्डशी जुळतं का तेही तपासलं जाईल. 4 चाकी वाहन ज्यांच्याकडे आहे त्यांना बाद केलं जाईल. तसंच सरकारी नोकरीमध्ये असलेल्या लाडक्या बहिणी वगळल्या जातील. ज्या स्क्रुटिनी आहेत आम्ही सुरुवातीपासून त्या संदर्भातली स्पष्टता दिली पण ज्या संदर्भातल्या कंप्लेंट झालेल्या आहेत त्या बाबी साधारणपणे आम्ही सगळीकडे व्हेरीफाय करणार आहोत. किंवा डोमेसाईल सर्टिफिकेटची एक अट आहे म्हणजे आपल्या राज्यातल्या जे स्थायिक आहेत त्याच महिलांना आपण याचा लाभ देतोय. काही विवाहित होऊन ज्या आता दुसऱ्या राज्यामध्ये गेलेल्या आहेत असे काही केसेस आहेत. त्याचबरोबर आपलं दुचाकी ज्यांची आहेत त्यांना त्याचा लाभ हा योजनेचा निकषानुसार मिळणं शासन निर्णयानुसार मिळणं अपेक्षित आहे. पण काही 4 व्हीलर्स ज्यांचे आहेत त्यांनी हा लाभ घेण्यात आलेला आहे अशा काही स्थानिक प्रशासनाकडनं तक्रारी आलेल्या आहेत. म्हणून या ज्या काही मुद्द्यांवर आहे इथे आपण पॅन जी त्याची व्हेरिफिकेशन क्रॉस व्हेरिफिकेशन आहोत ते आपण करणार आहोत. साधारणपणे जर आपण बघितलं तर एक मेजरली 60-70% चंक असा आहे जे असे ना तसे ज्यांचं जे पिवळा आणि केशरी कार्ड धारक आहे यांचं उत्पन्नच 2.5 लाखापेक्षा कमी आहे. यांचं 1 लाखच उत्पन्न आहे म्हणून ते पिवळा आणि केशरी कार्डधारक आहेत. त्याच्यामुळे ते तसेही ह्या निकषांमध्ये स्क्रुटिनीच्या बसत नाहीयेत. एक ज्यांची दुचाकीच वाहनं आहेत किंवा ज्यांचं कुठेही त्या ह्याच्यातलं रजिस्ट्रेशन नाहीये ते तसंही या निकषामध्ये बसत नाहीयेत. एक ज्यांचे आधार कार्ड आणि बँकेच्या खात्याचा नंबर मॅच होतोय ते तसेही या स्क्रुटिनीमध्ये हे होत नाहीयेत. आपण तेवढ्याच घटकाबद्दल बोलतोय ज्यांनी यामध्ये डिफॉल्टर्स केलेले आहेत. त्याचं ज्यांना सरकारी नोकरी लागून ते आता त्या निकषामध्ये बसत नसतील अशा पद्धतीचे जर कुठे झाले असेल तर ते त्या पद्धतीने आहे. पण आता यापुढे आता ज्यांना लाभ गेलेला आहे या निकषांनुसार सुद्धा त्यांच्या क्रॉस त्यांच्याकडून परत रिकव्हरीचा विषय हा येत नाहीये. हा याच्या पुढच्या जो लाभाचा आहे तो त्या संदर्भातला हा विषय. पण आपल्याकडे नमो शेतकरी योजना आहे. आमच्या GR मध्ये एक गोष्ट नमूद केलेली आहे की जर कुठल्या दुसऱ्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल पण तो 1500च्या कमी असेल तर वरची जी रक्कम आहे ना समजा आता नमो शेतकरीचा लाभ 1000 आहे 1000 रुपयाचा त्यांना लाभ मिळतो. आपल्या योजनेचा लाभ 1500 तो 1000चा लाभ तर त्यांना कायम आहे त्याच्यातून तर आपण त्यांना आता हे नाही करणार कारण ते त्याच्यात लाभार्थी आहेत. आपल्याला ती ब्रॅकेट अमाऊंट जी आहे ना वरची जी राहते ती त्या ठिकाणी फक्त 500ची भरून काढणे म्हणजे मिनिमम 1500चा लाभ 1500चा लाभ हा त्यांना असणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला त्या संबंधित डिपार्टमेंट सोबत त्याचं कोऑर्डिनेशन करावं लागणार आहे. पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला एक
70-75% जे या संदर्भातले हे आहे ते होईल आणि जसे जसे येत जातील त्या पद्धतीनं त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत जाईल केलेलं आहे.